होळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी स्वामी भक्तांनी मनापासून ह्या 5 गोष्टी नक्की करा आणि स्वामी कृपेचा अनुभव घ्या. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. येणारी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचा दिवस आपल्या आयुष्यातील इडापिडा टाळून प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी एक मोठी संधी आहे. जर तुम्ही स्वामीचे निस्सीम भक्त असाल तर ह्या दिवशी अशा 5 गोष्टी आहे ज्या केल्याने स्वामीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच 5 गोष्टी बद्दल खास माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वामींना नैवेद्य आणि पुरणपोळीचा मान द्या. होळी पौर्णिमेला घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. स्वामी भक्तांनी या दिवशी आवर्जून स्वामीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर 2 पुरणपोळी, कटाची आमटी आणि तुपाची धार असलेला नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना स्वामी स्तवन म्हणावं. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासत नाही आणि स्वामींची प्रसन्नताही लाभते असं सांगितलं जातं. तुम्हीही होळीच्या दिवशी हा नैवेद्य दरवर्षी दाखवत असाल तर कमेंट करून सांगा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा 108 वेळा जप होळीच्या दिवशी अग्नितत्वाचं महत्त्व जास्त असतं. शक्य असल्यास घराबाहेर किंवा होळीच्या ठिकाणी जाताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप सुरू ठेवावा. जर तुम्हाला शक्य असेल तर घरी स्वामींच्या समोर बसून 1 माळ जप पूर्ण करावा किंवा 108 वेळा हा मंत्र जप करावा. हा जप तुमच्या मनातील भीती आणि नकारात्मकता जाळून टाकण्यास मदत करतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तारक मंत्राचे पठण. स्वामी भक्तांसाठी तारक मंत्र हे सर्वात मोठे कवच आहे. म्हणून हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा होळी प्रज्वलित होते त्या काळात घरात बसून किंवा होळीसमोर उभं राहून किमान 3 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ह्या ओळीमध्ये ऊर्जा तुमच्या संकटांचा नाश करण्यासाठी पुरेसे आहे असं सांगितलं जातं आणि हे अनुभव बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. तुम्ही सुद्धा होळीच्या दिवशी तारक मंत्राचे पठण केले असेल तर तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चौथी महत्त्वाची गोष्ट, होळीला नारळ अर्पण करावं आणि प्रदक्षिणा कराव्यात. होळी पेटल्यानंतर तिची पूजा करताना स्वामीचे स्तवन करून 1 नारळ अर्पण करावा. होळीला 5 किंवा 11 प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात. होळीला प्रदक्षिणा घालताना आपल्या घरातील दारिद्र्य आणि वाईट दृष्ट ह्या अग्नीत भस्म व्हावी अशी प्रार्थना स्वामीकडे करावी आणि दुसऱ्या दिवशी होळीची राख आपल्या घरी आणावी, ती कपाळाला लावावी. घरातील सर्वांना ही राख कपाळाला लावून घ्यावी. यामुळे घरात स्वामीचे रक्षण मिळते अशी श्रद्धा आहे. त्यानंतर 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावं, पण यात सेवाभाव असावा. श्री स्वामींनी नेहमीच आपल्याला गरजूंची सेवा करायला शिकवलं होतं. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला थोडे धान्य, गूळ किंवा शक्य असल्यास जेवण द्यावं. हीच खरी स्वामी सेवा आहे. तुमच्या दानामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद झाला तर स्वामी तुमच्यावर नक्कीच खुश होतील आणि आशीर्वादही देतील. तर मंडळी, तुम्ही स्वामी भक्त असाल तर हुताशनी पौर्णिमेला या 5 गोष्टी मनापासून करा आणि स्वामीच्या कृपेचा अनुभव घ्या. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी केलेली स्वामी सेवा ही चमत्कारी ठरू शकते. सामान्य दिवसापेक्षा या दिवशी केलेली प्रार्थना अनेक पटीने परिणामकारक ठरते असे शास्त्र आणि अनुभव सांगतात. यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही दरवर्षी होळीच्या दिवशी करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले आहे हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. अशाच प्रकारे सणावारा संबंधित, व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखीन काही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून सांगा
आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.